बाबा ए बाबा इकडं हो. ये पारल पारल अरे पारल सुट्टी आहे. अरे पारल हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. आता आम्ही चाललोय केदारनाथ ट्रेक करायला. तर वाजलं एक तासानं निघू. 1:11 झालं कम्प्लीट. व्हाईट शर्ट आणि जॅकेट, खालती ट्रॅक दाखवते बाबा दाखवते. त्याच्या आतमध्ये पॅन्ट आहे, आतमध्ये जीन्स आहे. ती तिथे गेल्यावर चेंज करू. याच्यावरती जॅकेट घालतोय आणि तिथं जाऊन काय बदलावायचा, डायरेक्ट दर्शन भाई. म्हणून लगेच निघू. ये बघा रेडी नाही अजून. हा त्या बघू नंतर. चला लवकर निघा रे. शूज घातलं, बॅग्स ठेवल्यात आणि निघू. आमची रूम एक्झिट करतोय. एक्झिट करायचा टाइम आलाय. सगळा घेतला का? वॅसलीन घेतो. कोणचं वॅसलीन नाही, घेऊन टाक वॅसलीन. कोणतं वॅसलीन नाही, सगळा घे. हे मेकअपच नाही करतो दोघा ना. मेकअप बघा. फाउंडेशन लावला पहिले, नंतर सनस्क्रीन लावला, स्प्रे मारला. काय काय रात्रीचं 2 वाजता जेवायला जमलोय. जेवलो तोच एनर्जी. थंडा नाही घ्या, थंडा तो एक साधा एक थंडा. ते बघा तिथं पण फोटोशूट चालू केला. पाठी बघ फोटोशूट. आरसा दिसत नाही तसं फोटोशूट चालू करतात. ऐकत नाही भारी नाही एकदम. यांनी बघा फाउंडेशन लावलाय. फाउंडेशन नाही लावलं. फाउंडेशन काय काय लावलंय सांग. 4-5 लेअर लावले ना. चारकोल फेसवॉश, परत नाही गार्नियरचा फेसवॉश, परत पावडर कसं लावली, स्प्रे मारला, परत फाउंडेशन, त्याच्यावरती सनस्क्रीन. काय र औरा होय. याने काय काय लावलंय. सगळा लावला. अरे आधी नंतर परत हेअर स्प्रे, अजून हेअर स्प्रे. अरिजित सिंग रातचे 2 वाजलं. उत्तराखंडची पोर करायची. बाबा बाबा खतरनाक. मफलर बघा खावाला आला आहे आणि पोरा फुल भुकावलेले आहेत न र. ताव मारतो होता. आज 2 वाजून 33 मिनटं झालं आणि ट्रेक स्टार्ट केलाय. ट्रेक म्हणजे आता मी सोनप्रयागला हो ना. सोनप्रयागची गरम नाही माझ्या, थंडच आहे तिथं. सोनप्रयागची गौरीकुंडला जायला लागतं. मग गौरीकुंडची खरा ट्रेक स्टार्ट होईल. आता गौरीकुंडसाठी टॅक्सी शोधतोय. सरळ चाललोय. टॅक्सी भेटल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि रेनकोट वगैरे घेऊन ठेवतो, कारण की पाऊस ट्रेकवर कधी पण येऊ शकतोय. गर्दी आहे. रात्र झाली तरी, रात्रीचे वाजलेत 2:33 तरी गर्दी खूप. रेनकोट आणि योग घेतलाय. शूज घाण होतील ना तिथं. जाम हे आहे पासून वाचण्यासाठी घालतो शूज कवर. गाईज बघा, त्याचा एक यानी फारला. आता दुसरा दिला त्याला. जराशी रिक्वेस्ट केली पण दिला दुसरा. तरी याला समज नाही. नुसतं तो सांगते बघ कसा. ब्लॉग आहे रे. एक वाटला तर ब्लॅक अँड व्हाईट झालाय जरासा विषय. ब्लॅक अँड व्हाईट विषय झालाय. टॅक्सी म्हणजे ज्या कॅब चालतात ना इथून सोनप्रयागवरनं गौरीकुंडला जाण्यासाठी,
तर ऍक्च्युली लागलाय पूर्ण जाम. तर जामचे मुलं तिथं म्हणजे हालत नाही. तर तो त्यांनीच आम्हाला सजेस्ट केला, जो टॅक्सीवाला होता ना, की इथून जा, इथून एक शॉर्टकट आहे, तो शॉर्टकट घ्या, म्हणजे इथून असा शॉर्टकट आहे तो घ्या, असा त्यांनी सजेस्ट केला आहे. आता बघू, तो बोललाय विश्वास ठेवा माझ्यावर जरासा. तो आता चाललोय शॉर्टकट म्हणजे ट्राय करतोय, डायरेक्ट गौरीकुंडला पोचू. गाईज एक शॉर्टकट घेतलाय, तो बघा कसा शॉर्टकट आहे. रोड बघा गौरीकुंडला जाण्यासाठी. मग आता 4 किलोमीटर अजून झाला, ट्रेक वाढला, एक्सटेंड झाला, कारण की गौरीकुंडला जायला आम्हाला टॅक्सीच नाही भेटली भाई, कायच बोलायचा. आणि दगडा बघा बाबा, डेंजर आहे, डेंजर शॉर्टकट आहे भाई. चला तुम्हाला दाखवतो, ब्लॉकच्या नादात पडेल म्हणून वरती गेल्यावर दाखवतो. फायनली वी रिच इन गौरीकुंडला पोचलोय भाई फायनली. टाईम झाला आहे 3:30. इथून खरा ट्रेक स्टार्ट होते. इथून पूर्ण ट्रेक स्टार्ट होते खरा म्हणजे. 7 किलोमीटर डाऊन, थोडा रेस्ट आवरे थंडीत पण गरमी होते. घाम बॅकर डेंजर. बस पाऊस नाही भेटला पाहिजे, बाकी सगळा एक ठीक घोटा चाललाय. तिघा जण बसलोय, बाकीचं पाठी आहेत. थकवा जाणवत दिसतच असेल तुम्हाला बॅकर. ऑल ओके एकदम काय एकदम ऑल ओके नाही फार. हे घोड्यांची मुलं लय त्रास होते बाई, बाकी काही नाही, लय त्रास होत. सकाळ तर झाली बाई, तुम्हाला काय सांगू, गरम व्हायला लागली तर स्वेटरच घातला, शर्टावर चालतो. तुम्हाला काय सांगू, आम्हाला आमच्यावर जेव्हा पैसे येतील ना तेव्हा अजून काहीतरी बोलले कसली आहेत वरती. आम्हाला अजून 12 किलोमीटरचा ट्रेक करायचा आहे आणि आम्ही बसत चाललो. आता उठून 0 मिनटं. बुटांचा तो कवर घेतला, पहिले ये बुटाचा घेतला, तो पटला, मग दुसरा घेतला, दोन्हीला पटलं चढताना. काय बोलायचं, ही पॅन्ट बघा कच्चार बच्चा याला तर ते गोऱ्याने उरवला मधीनच खतरनाकूस. अरे डायरेक्ट अंगावाला याचे ठसकन उरवला. काले कलरचा घोडा पण ओपून हे काय बोलला. गाईज खरा सांगते, एनर्जी सगळी डाऊन आहे, इच्छाच नाही बाई. चहा सॉरी कॉफी यावंच लागतंय. केदारनाथला चढाव. कॉफीची चुस्की घेतो, कारण की झोप उडवायची आहे बाई. थांबलो का झोप येत आहे म्हणून कॉफीचा नाव घेतलं. सगळी पुढे गेली कॉफी पिऊन, आम्हीच राहिलो. आता कॉफी संपवतो आणि ट्रेक चालू करतो. 12 काहीतरी किलोमीटरचा ट्रेक राहिला आहे. संपू शकत आहो माहिती, आपण एकदम आरामात गेलो तर, एकदम स्टेडी मध्ये गेलो तर संपू शकत आहोत. आपण आलो चालतो म्हणून नाही संपवायचं. आता नाही थांबे, आता जास्त नाही थांबे. चल काहीच फुल दमलोय. तिघा चालू आहे पुढं आणि बाकीचा आहेत ते लय पाठी आहेत ना. लय पाठी आहेत ना. तो बघ त्याची वॉटरचा आहे, दाखवतोय तो बघा. केदारनाथला जर तुम्ही आता ATM आहेत, कॉईन टाकून पाणी भरूया म्हणून असा आहे. आम्ही केलाय कम्प्लीट टोटल 10 का 14 किलोमीटर अजून बाकी आहे ट्रेक. म्हणजे 14 किलोमीटर कम्प्लीट झाला. 24चा आहे, म्हणजे तुम्हाला मॅपवर दाखवल 16 14. मॅपवर 14 दाखवते ना
स्टार्टिंगला 14 पासून दाखवेल मॅपवर. भाई मॅप तुम्ही जसा जसा फॉलो कराल ना म्हणजे स्टेप्स विथ मोजाल तेव्हा समजेल तुम्हाला का भाई 14 किलोमीटर नाही आहे आसाममध्ये. 14 किलोमीटर तर आम्ही चाललोय भाई. बुटांचा हाल बघा. वाटलं की अरे काय सांगू खच्चरचे हा काय कंटाळा आलाय. रस्ता म्हणजे रस्ता एकदम खराब आहे काय खरा सांगताय. रस्ताच नाही बघा, रस्ताच नाही. हो तर थोडा तरी चांगला आहे, रस्ताच नाही. मस्त. आता पाणी आम्ही भरतोय. चला इथं घोडा चढाव ह्याचो पडल मार्ग आणि यो आणि हा एक ब्रिज आहे तो लक्षात ठेवा. इथं आहे ना दोन साईड फुटतात. त्याच्यातून ही साईड आहे, ही साईड ती थोडी हार्ड आहे आणि ही साईड थोडी इझी आहे असं सांगलं आहे ते मला. आता आम्ही एक्सपिरियन्स केल्यावर सांगू तुम्हाला. आता तर काही बोलू नाही शकत. सध्यापुरती एवढी इन्फॉर्मेशन घ्या की ही साईड तुम्ही निवडा, नंतर तुम्हाला सांगूच. हां म्हणजे विषय असा आहे इथून जास्त घोडं येत नाही आणि तिथून घोडं जास्त जातात. त्यांचा नाही तो सरळ जात आहे आणि यो मॉडरेट वेनी जात आहे. यो सरळच जात आहे. तसाच आहे रोड. यो असा फिरून जात आहे, आपण सरळ जात आहे. यो असा पण आहे. आम्ही यो रस्ता निवडला आहे. तुम्ही पण योच प्रेफर करा. 7 किलोमीटर मागं आहो केदारनाथचे आणि 3 जण आहोत. ते 3 पत्ताच नाही कुठं आहेत. आम्ही वरती आता यो पूर्ण डोंगर आहे आणि आम्हाला तिकडं जायचं आहे. तो ग्लेशियर दिसतोय ना तिकडं. 7-8 किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे. तो झाल्यावर तुम्हाला दाखवतोय ज्या गोष्टीसाठी आम्ही खूप वाट बघितली ती गोष्ट 8 किलोमीटर नंतर भेटेल आम्हाला. वाव व्यू बघा कसा आहे. 6-7 किलोमीटर बाकी आहे आणि 1 नंबर तिथंच चाललोय आम्ही. हा जवळून तर 1 नंबर दिसेल अजून. मनाली सेम मनाली बघा. कुल्लूला जायची गरज नाही. इथं बर्फ बघा कशाला आहे कडक. लिंबूच ब्रेक 50 रुपयाचा लिंबूच भाई. 100 रुपयाची बिस्लरी. मग यो घ्यावा लागला. बजेट कमी आहे ना आमचा संघाचा. न त्यांना वाटते तिकडं आम्ही गोरं केलं. तिकडं 50 रुपयासाठी लरतून. अजून एक बर्फ दिसला काय. मनालीला जाऊ का नको. तो बघ यो मनाली. कसले मनाली न बनाली. हिमाचलचे डेंजर. उत्तराखंड फक्त एक घोड्यात न लई त्रास देतात. बाकी नाही तर आम्ही लगेच पोचलो असतो. याला तर ठोकला 2-3 वेळा ठोकलं झालं काय. कपरा बघा माखलं पूर्ण. तो बारीकसा वॉटरफॉल वरती मोठासा वॉटरफॉल आहे न. जर कोण आला इथं डायरेक्ट धप्पा. अजून भाई आहे 4 किलोमीटर आहे. घे भाई 3:30 वाजता चालू केलं आहे ट्रेक आणि अजूनपर्यंत पोचलो नाही. हॅट्स ऑफ आहे भाई जे करताना त्यांना. डेंजर लय साधा नाही भाई ट्रेक. जिरली आमची काय डायरेक्ट. जे पाठी आहेत ना आमचे 3 जण त्यांचा तर बोलूच नका. आता पावसाने वाटतं लावले वाट. आता रेनकोट घालायला पावसाला मधीनच जवळच आहोत. 4 किलोमीटर वाव 3-4 किलोमीटर वाव पाऊस आला. थोडाच आहे म्हणून वाटेने जास्त होईल. रेनकोट घालून चालेल ठीक आहे. काढून ठेवतो. 4 किलोमीटरचा ट्रॅक राहिला आहे ना. जिरली डायरेक्ट घोडा करायचा विचार केलाय. डेंजर. आता बसते घोड्यावर. हो घोडा आहे शिस्तीन जाते केदारनाथला. भाई कॅपॅसिटी होती तेवढी चढलो
कॅपॅसिटी म्हणजे लास्टचा 4 किलोमीटर आलाय. 4 किलोमीटरसाठी घोडा केलाय, कारण की पाय वगैरे सगळा दुखायला लागलाय. ऑलरेडी 20 किलोमीटरचा ट्रेक झालाय ना. बाबा जिरले आमची डायरेक्ट. आता यो जाम सस्त्यान भेटलाय, जाम यो बघा यो एवढा राहिलाय केदारनाथ. आणि अजून जाम आहे. आता घोड्यावर बसलोय गपचूप, नो मस्ती बरं. डायरेक्ट कॅपॅसिटी होती तेवढी चढलो. कॅपॅसिटी म्हणजे लास्टचा 4 किलोमीटर आलाय. 4 किलोमीटरसाठी घोडा केलाय, कारण की पाय वगैरे सगळा दुखायला लागलाय. ऑलरेडी 20 किलोमीटरचा ट्रेक झालाय ना. बाबा जिरले आमची डायरेक्ट. आता यो जाम सस्त्यान भेटलाय, जाम यो बघा यो एवढा राहिलाय केदारनाथ. आणि अजून जाम आहे. आता घोड्यावर बसलोय गपचूप, नो मस्ती बरं. डायरेक्ट हे घोड्याची प्राईस भाई 500 रुपये भरली डायरेक्ट, कारण की 4 किलोमीटरच आहे ना रस्ता म्हणून. आणि आमची जिरली, कारण की 20 किलोमीटर आम्ही ट्रेक केला चालत, पाय फुल दुखायला लागलं. आता आमची जिरली एवढा राहिलाय 4 किलोमीटरचा. आता डायरेक्ट केदारनाथ चढणार ना बच्ची. अशा प्रकारे आता मी अर्ध्या तासात पोचणार केदारनाथला. कडकच यो बघा बर्फ आणि यो हर्ष. अरे काय करू, लय लांब आहे रे. 4 अरे तो बोर्ड आहे ना 4 किलोमीटरचा, कधीपासून डिस्प्ले होतंय. 3 किलोमीटर आम्ही अजून चाललो तरी तिथं 4 किलोमीटरच दाखवतंय. ए बाबा इकडं हो. ए पारल अरे पारल. घोडा एक साईडला झालता. अरे परला करशील काय? परला तू परला. अरे म्हणजे घोडा असं झालता, इनबॅलन्स झालता. मिनी उरी टाकायला गेलो तर मी परलो. असं झाला विषय. तुम्हाला जरासा तरी दिसलं असेल. लय वाईट परलो, बरा लागला नाही कुठं. म्हणजे उडी मारली एक प्रकारे, परलो उडी मारली सगळा. जा कडक एक्सपिरियन्स कडक वाटला ना, पण हिपून झाला काहीतरी. आता केदारनाथ इथून 1 किलोमीटर आहे. आता शिस्तीन चाललोय. कपड्याचे परलो बिरलो सगळा इसरात. आता चाललो दर्शन करायला. खाला बिला हेलिकॉप्टरचा आवाजला येत असं डायरेक्ट. आता जरासा आमचं पब्लिक आहे ती पाठी आहे ना. ती पाठी आहे. फोन बिन केलता का? फोन केलता पण कॉल रिसीव्ह नाही करत. जाऊ दे मग, येतील ते. तोपर्यंत आम्ही काय काय प्रोसेस आहे ती बघून ठेवतो आणि थोडेफार फोटोज काढतो केदारनाथ मंदिराजवळ. दाखवतो तुम्हाला पण. ती बघा गर्दी गाईज, गर्दी बघू शकता. फुल गर्दी आहे, फुल जाम गर्दी आहे. चाललो आहे आता, दाखवतो तुम्हाला केदारनाथ धाम. बघा ड्रीम प्लेस केदारनाथ. कसं दिसतोय, फुल गर्दी. हा चक्र ठेवलाय त्याला, खाल्लाय. पाऊस पडते काही. डमरू यो बघा डमरू पण दिसला. पाऊस पडायला लागला बाई. दर्शन वगैरे झालंय ना, पाऊस पडायला लागला. वेगळी पोर आली, त्यांचा पण दर्शन झालंय वाटतं. त्यांना शोधू ना मी. तिकडं आहेत वाटतं. कुठं आहेत काय माहिती. त्यांना झालंय दोघांना ताप वाटतं, तर त्यांना घ्यायचे टेंटचे शोधा नव्हतं. टेंट आता शोधायला लागेल. आईज टेंट घेतली आईज. आणि आता VIP दर्शन भेटणार आहे. जा स्नोफॉल चालू आहे काही. झोपून उठलोय
आणि आता देवलात चाललोय. खतरनाक काय थंडी आहे भाई, डेंजर. समजला नाही आता जातो बसतोय की देवलात. मग अशी फोन ड्रिंक झालतं म्हणून जास्त दाखवतो नाही आला. हा बेकार थंडी लागते बेकार. फाइनली वेट इज ओवर भाई. सो जगत पोहोचलो भाई. प्रॉपर दर्शन एकदम काय एक नंबर. 1 तासाची लाईन होती ना फक्त. रात्री मी तर बोल रातचे दर्शनाला या. रातचे 10ला लागलो लाईन. रात्री पण रातचे या दर्शनाला पाहिजे. रातचे लाईन कमी असते. देऊळ बंद व्हायचा टाइम असला ना पीक तेव्हा जास्त कोणाला घेत नाही देऊळात. आपण लाईनीत लागायचं गपचूप दर्शन होतं 1 तासात. बघा भीमशिला जेव्हा 2006ला केदारनाथला पूर आलेला तेव्हा केदारनाथचं प्रोटेक्टर भीमशिला दुपारी केलेला दर्शन. रश कम होता आणि धक्काबुक्कीचे कारण दर्शन करायला भेटला नव्हता. तर याही नव्हतं दर्शन केला. तर पहिले टेंटमध्ये जाऊन झोपलो. नंतर मग परत यांच्यासोबत दर्शनाला आलो. 1 नंबर दर्शन झालं संपत. म्हणजे आता पण पीक टाईम आहे म्हणजे देऊळ बंद व्हायचा टाईम आहे. तर थोडा फास्टमध्ये होते पण मन हरकत झाला भाई. एवढीला मांडलो न पहिले तर फुल डिसअपॉइंट होतो. दर्शन नाही झाला नीट असा. पण नंतर झाला ॲक्च्युली फायनल. लय मजा आली. बरं वाटलं एकदम भारी. मी तर तुम्हाला सांगतो कोणला तरी पकडा पाहिजे देवलाच्या बाहेर असेल त्याला. आणि म्हणजे लोकल किंवा पुजारी पंडित असेल ना त्याला पकडा, त्याला पैसे द्या. आमच्याकडनं 3,000 रुपये भेटतात. त्याला पैसे द्या आणि बाबा दर्शन करा. मस्त एकदम पीस दर्शन होईल. आता तुम्ही लाईनीत लागून पहिले तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तो VIP लोकांना लवकर सोडतात आणि नॉर्मल लोकांना कमीचं. तुम्ही पण या गोष्टीचं लक्षात ठेवा की कोणाला तरी पैसे देऊन दर्शन केलं ना 1 नंबर दर्शन होईल तुमचं. आता आम्ही निघतो उतरायला कारण की उद्या आम्हाला बद्रीनाथला पण जायचं आहे. मध्ये बदली गायचं. आजचा दिवस टेंटमध्ये गपचूप. हां शांत नाही, शांत झोपणार नाही झाल्या काही नाही. अर्ली मॉर्निंग ट्रेक स्टार्ट करू वाटलं असतं पण आता उगत काला हाल करून घेऊ. झोपते आता डायरेक्ट सकाळी. व्यू बघा सकाळ मी उठलोय बघा. मिनी स्नॅप टाकला असं. व्यू बघ कसला वाटतंय ना व्यू. पाऊस पडते. अजून एक वस्ती घरात जायचा मस्त वाटते बघा. चला आता ट्रेक स्टार्ट करतो ना मी 1 तासाने केला. आता जस्ट स्नोफॉल झालता. काही क्लिप टाकू आम्ही काय 1-2 स्नोफॉलच्या. आणि काल तर काहीच नव्हतं. आता बघा आज पीस ना. रेनकोट घातलाय. पाऊस चालू आलाय थोडा. आता उतरालाच घेतो देवलाच्या इथून जातो मी उतरतो. काय बोलतं आपण काश्मीरला गेलतो तेव्हा आपल्याला स्नोफॉल नव्हता भेटला. स्नो भेटलेला स्नोफॉल नव्हता भेटला.
आपली इच्छा आहे येऊन पूर्ण झाली. आपण तर काही एक्सपेक्ट पण नव्हता केला. राहावाचा पण आमचा एक्सपेक्ट नव्हता. सगळा अनएक्सपेक्टेड गोष्टी झाल्या. दर्शन पण काल अर्धे तास एक तास लागला. हा, 1 तास 8 तासाची लाईन होती. 1 तासान काम फिट झाला आणि मजा पण लय आली. एवढा दम पाहिजे गाईज. मायनस किती आहे? -4 मध्ये बिना सॉक्स बिना ट्रॅक दम पाहिजे. अंडरपॅन्ट वाय दम पाहिजे. चेहरा दाखव चेहरा. पहिला चेहरा दिसत नाही. थांब कली गे. हा यो बघा अर्जित सिंग आमचा. चला काही आपल्याला 6 वाजेपर्यंत पोहोचायचं. गलती ट्रेनने भेटणार बोलतो. ट्रेन कंची आल्या यार. बघा झोमॅटो नाही यो झेप्टो ब्लिंकिट इंडिगो बरोबर प्रोफेशनल मॅच आहे. आपण झोमॅटोला गावा लागलो. पैसे काढलं. मस्त मजा कसला. वाव हिमालयास. चौथ्यांदा देवला जवळ आलोय केदारनाथला आणि थोड्याच टायमापासून स्नोफॉल होत होता. ही जाम मजा आली बघा. आणि आता ट्रेक स्टार्ट करू खाली उतरतो. 2 दिवस काढले आम्ही इथं. 2 दिवस प्रॉपर सगळा जे आहे ते बघितलं. जाम मजा आली. दर्शन पण 1 नंबर सुपर झाला. आता मी उतरताना काही दाखवत नाही. आता इथंच देवला समोर आपला ब्लॉग एंड करू या हॅपी नोटवर. जर तुम्हाला आवडलं असेल नक्की लाईक करा, कारण की खूप आम्ही या ट्रेकवर. नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.